नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण बँकेतील खाते म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या बँका पाहिलेल्या असतील. या बँकेमध्ये अनेक लोक आपले पैसे ठेवण्यासाठी व आपण ठेवलेले पैसे काढून घेण्यासाठी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी जात असतात. हे व्यवहार ज्या खात्याच्या माध्यमातून केले जात असतात ते म्हणजेच बँक खाते. हे नेमके काय आहे याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. बँक खाते ही एक बँकिंग संस्थांच्या मधील अशी व्यवस्था किंवा सुविधा असते की ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर करत असतात किंवा आपले विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी या सुविधेचा वापर करतात. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा व्यावसायिकास आपल्याकडचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपल्याकडचे आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी बँकेने दिलेली ही एक प्रकारची व्यवस्था असते की ज्याला बँक खाते असे म्हटले जाते. व्यक्ती किंवा संस्था त्यांच्याकडे जेव्हा आपल्या गरजेपेक्षा जादा रक्कम आलेली असते तेव्हा अशी रक्कम आपल्या बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्यामध्ये जमा करत असते. ही व्यक्ती किंवा संस्था जेव्हा बँक खात्यात आपले पैसे ठेवते तेव्हा त्यांना त्यांच्या गरजेनुसार या बँका ते पैसे त्यांना परत देत असतात. पूर्वी अशा प्रकारचे पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत असे. ज्या दिवशी बँकेला सुट्टी असते त्या दिवशी हे पैसे काढता येत नव्हते, कारण पूर्वी ऑनलाईन बँकिंग, ATM यासारख्या सुविधा नव्हत्या. मात्र आता ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, ATM सेंटर्स उपलब्ध झालेले आहेत, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यासारख्या सुविधांमुळे आज आपल्याला बँकेला सुट्टी असली तरी देखील की आपल्याला पैसे काढण्याची किंवा आपल्या खात्यातील पैशाचा वापर करून खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. थोडक्यात आपल्याकडे असणारे जादा पैसे, गरजेपेक्षा अधिक जी रक्कम असते ती रक्कम घरात ठेवण्यापेक्षा ती सुरक्षितपणे एका विशिष्ट व्यवस्थेत ठेवण्याची जी सुविधा आहे त्या सुविधेला आपण बँक खाते किंवा बँक अकाउंट असे म्हणतो. या खात्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर त्यामधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बँकेत आपले पैसे सुरक्षित राहतात. आपल्याकडे असणारी जादा रक्कम आपण घरात ठेवली किंवा ऑफिसमध्ये ठेवली, अन्य ठिकाणी ठेवली तर ती चोरी होण्याचा किंवा इतर काही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र बँक ही एक अशी व्यवस्था असते की जिथे आपली रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये सुरक्षित ठेवली जाते. त्यासाठी बँकेची एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा असते. बँकेमध्ये आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या व्यवस्था ह्या निर्माण केलेल्या असतात. त्यामुळे बँकेत आपली जी रक्कम आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये अधिक सुरक्षित असते. त्याचबरोबर बँक खात्यामध्ये आपण पैसे ठेवल्यानंतर की बँकेकडून आपल्याला एक खाते पुस्तक दिले जाते की जसे त्या ठिकाणी नोटबुकमध्ये आपण विविध प्रकारच्या नोंदी करून ठेवतो तसे बँकेने आपल्या खात्यात जमा केलेली रक्कम, आपण आपल्या खात्यातून काढलेली रक्कम याच्या नोंदी असलेले एक खाते पुस्तक मिळते. बँकेकडून प्रत्येक खातेदाराला अशा प्रकारचे खाते पुस्तक दिले जाते. जेव्हा आपण आपले पैसे बँकेच्या खात्यात ठेवतो तेव्हा बँकेचा अधिकारी किंवा कर्मचारी त्या खात्यामध्ये त्याची नोंद करून आपल्याला देतो की ज्याचा उपयोग की आपल्याला आपल्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, आपण किती वेळा पैसे काढले, किती वेळा आपण पैसे भरले याची जर माहिती आपल्याला हवी असेल तर आपण खाते पुस्तकातील नोंदी पाहू शकतो. मात्र असे जरी असले
तरी आपण प्रत्येक वेळेला जेव्हा बँकेच्या खात्यामध्ये व्यवहार करतो की त्यावेळेला आपले खाते पुस्तक बरोबर ठेवून त्यामध्ये बँकेकडून नोंदी करून घेणे मात्र आवश्यक असते. आपण जर आपल्या खाते पुस्तकात अशा नोंदी करून घेतल्या नाहीत तर आपल्या खाते पुस्तकाचा उपयोग खात्यातील रक्कम किंवा खात्यातील व्यवहार तपासण्यासाठी फारसा होणार नाही. आणि म्हणून आपण नेहमी जेव्हा बँकेमध्ये व्यवहार करतो तेव्हा आपले खाते पुस्तक देखील बँकेकडून अपडेट करून घेणे, त्याच्यामधल्या नोंदी अद्ययावत करून घेणे आवश्यक असते. आता अलीकडील काळात खाते पुस्तकामध्ये नोंदी करून घेण्यापेक्षा की बँकेचे खातेदार ऑनलाईन पद्धतीने या खात्यातील व्यवहाराची माहिती मिळवण्यासाठी देखील अर्ज करतात, की ज्यामध्ये बँकिंग संस्था ईमेलद्वारे किंवा मोबाईल बँकिंगद्वारे आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट, की ज्यामध्ये खाते पुस्तकाप्रमाणेच आपल्या खात्यातील नोंदीचा ती एक PDF फाईल असते की जी आपल्याला उपलब्ध करून दिली जाते, किंवा आपल्या मोबाईल बँकिंगच्या ॲपमध्ये सुद्धा या नोंदी आता आपल्याला दिसू शकतात. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जेव्हा ऑनलाईन बँकिंग नव्हते तेव्हा आपल्याला खाते पुस्तक नोंदीसाठी वापरणे गरजेचे होते. मात्र आता ऑनलाईन बँकिंग असल्यामुळे जे छापील स्वरूपाचे खाते पुस्तक होते त्याच्याऐवजी की आपल्या इंटरनेट बँकिंगच्या किंवा मोबाईल बँकिंगच्या अकाउंटमध्येच डिजिटल पद्धतीने खाते पुस्तक आता उपलब्ध झालेले आहे. त्याचबरोबर या खात्यामध्ये ठेवी ठेवणे, पैसे काढण्याची सुविधा असते. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याकडे अधिक पैसे येतील आणि त्याची आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण आपल्या बँकेच्या खात्यात ते पैसे जमा करू शकतो, आणि जेव्हा आपल्याला त्या पैशाची गरज असेल तेव्हा बँकेत जाऊन हे पैसे काढता येतात, किंवा आता ATM सेंटरला जाऊन देखील आपल्याला हे पैसे काढण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. म्हणजेच बँक खाते ही एक अशी व्यवस्था असते की जेव्हा आपल्याकडे जादा पैसे असतात तेव्हा ते आपण त्या खात्यात जमा करून सुरक्षित ठेवतो, आणि जेव्हा आपल्याला त्या पैशाची गरज असते तेव्हा बँकेत जाऊन किंवा ATM सेंटरला जाऊन आपल्या बँक खात्यातील पैसे काढू शकतो. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहाराची सोय देखील या बँक खात्यामध्ये असते, की आपण चेकच्या सहाय्याने पैसे काढू शकतो, किंवा आपल्याला इतरांनी दिलेला चेक आहे आपल्या बँक खात्यात जमा केल्यानंतर त्याचे पैसे आपल्या बँकेच्या खात्यात जमा होऊ शकतात. आपल्याला ATMचा वापर करता येऊ शकतो. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग इत्यादीच्या माध्यमातून देखील खात्याचा वापर करता येतो. खात्यातील रक्कम काढता येते, खात्यात रक्कम भरता येते, किंवा ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी देखील आपल्या बँक खात्याचा उपयोग होतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या बँक खात्यात जे आपण पैसे शिल्लक ठेवलेले असतात त्याच्यावरती बँकेने ठरवून दिलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज देखील मिळते. परंतु आपल्या खात्यामध्ये ही रक्कम किती शिल्लक आहे व किती दिवसापासून ती शिल्लक आहे त्याच्यावर आधारित बँक ही व्याजदराची मोजमाप करून की आपल्या बँक खात्यामध्ये व्याज उत्पन्न देखील जमा करत असते. म्हणजे थोडक्यात जर आपल्याकडील अतिरिक्त शिल्लक रक्कम आपण घरातच ठेवली तर त्या ठिकाणी ती रक्कम वाढू शकत नाही. मात्र बँकेच्या खात्यात जर आपण हे पैसे ठेवले तर बँक त्याच्यावरती एक अधिकची रक्कम म्हणून आपल्याला व्याज देखील देते. त्याचबरोबर आपण जे काही आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून करू, मग ते पैसे जमा करण्याचे असतील, पैसे काढून घेण्याचे असतील, किंवा आपल्या खात्यातून पैसे अन्य व्यक्तीला, संस्थेला किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी ट्रान्सफर करणं असेल, या सर्व प्रकारच्या व्यवहाराच्या नोंदी या बँकेकडून आपल्या बँक खात्यामध्ये या ठेवल्या जात असतात. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला अशा नोंदीची आवश्यकता असते तेव्हा खाते पुस्तकाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून या नोंदी आपल्याला उपलब्ध करून दिल्या जात असतात. तर ही काही बँक खात्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. आता आपण पाहणार आहोत की बँक खात्याचे प्रमुख प्रकार काय आहे. तसं तर पाहिलं तर बँकेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खात्याचे प्रकार आणि उपप्रकार आहेत, परंतु आपण त्यामधील काही मुख्य प्रकार पाहणार आहोत की ज्यामध्ये या 4 खाते प्रकाराचा समावेश होतो. बँकांच्या मध्ये बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खाते असे 4 खात्याचे मुख्य प्रकार आहेत, की ज्याला सेविंग अकाउंट,